कधी कधी काही गोष्टी आपल्या घराच्या कडेनेच असतात आणि आपण त्याला इकडे तिकडे शोधत बसतो. गाणी वाजायला लागली की माझ्या पिल्लाचा अंग असं हालायला लागतं आणि मग मला बघितलं की लगेच शांत बसतं. तर आज इकडे सुवासिनींचा कार्यक्रम होता. आम्ही सगळेजण मिळून पोळ्या बनवत होतो आणि सगळेजण मिळून असं स्वयंपाक करत असेल ना, किती वेळ लागला आणि कितीही स्वयंपाक असला तरी अजिबात कंटाळा येत नाही आणि अशी टम्म फुगणाऱ्या पोळ्या आम्ही बनवल्या होत्या. काही पोळ्या, काही चपात्या, पण याकडे माझं अजिबात लक्ष नव्हतं. माझं लक्ष इकडे, कारण खूप दिवसापासून ही नारळाची कवचालं मला पाहिजे होती, टरकाली पाहिजे होती. कारण ना मी एकदा प्रदर्शनामधून हे आर्किड का ऑर्किड हे काहीतरी फुलाचं रोप आणलं होतं आणि हे नारळाच्या सालींमध्ये लावतात, त्यामुळे ते माझं लावायचं राहिलं होतं. आणि इकडे ना जाऊबाईंनी मस्त खाण्याचं डेकोरेशन केलेलं होतं. मी आपलं क्रेडिट घेण्यासाठी फक्त इकडे बसले होते आणि दुपारी पोळ्या बनवल्या होत्या, त्यामुळे एक पोळी जास्त आमची खाण्यात आली. तर हे सगळं जेवण वगैरे करायला ना आम्हाला संध्याकाळी 3 वाजले आणि आत्या आणि आबीचे बाबा याला चुकवून गेले होते, त्यामुळे याची रडारड सुरू होती. कसं बस त्याला शांत केलं. आता पोळ्या जरी उशिरा खाल्ल्या असल्या ना तरी चहाची तलफ काही आपली जाणार नाही आणि पोळ्यांवरती दुधाचा चहा नाही बाबा, खूप नाही जमणार. त्यामुळे मस्त कोरा चहा बनवला आणि निवांत बसून चहा घेतला. आज मी निवांतच बसते, त्यामुळे कामं अशी लकडलीत ना माझी, त्यामुळे पटापट संध्याकाळी सगळी कामं आवरून घेतली, फ्रेश वगैरे झाली आणि आता म्हटलं चला दिवाबत्ती वगैरे पण करून घेऊया. आत्या असल्या की त्याच दिवाबत्ती वगैरे करत असतात आणि त्या नाही आहेत, त्यामुळे आज करायला घेतली. तसं केल्यानंतर आपल्याला खूप जास्त प्रसन्न वाटतंच, पण आता त्या करतायत म्हणल्यावरती ठीक आहे. आणि यावेळेस असं झालंय की ही अगरबत्ती मला खूप जास्त आवडतीये. सायकलची आहे, पण याचा स्मेल आहे ना इतका सुंदर आहे. इथून पुढे आमच्या घरी हीच येणार आहे आणि रात्री म्हटलं चला हे रोप आहे ते यामध्ये लावून घेऊया. कुंडी माझ्याकडे नाहीये, तात्पुरते या डब्यामध्ये लावले आणि स्किन केअरची व्हिडिओ सुद्धा मी काल शेअर केलेले आहे. चला बाय.